वाकून जायचंय बघा. चला नवस घेऊन आले. मावशीचं 1 लाख फॉलोअर्स होते. यार मी जाम भारी दिसतो असं नाही वाटत? वाव सुंदर सुहानी. सो वेलकम बॅक टू आपला दुसरा अजून ब्लॉग फिरायला आल्याचा. वेलकम बॅक बोल ना. वेलकम बॅक. काय नाही, जर सकाळ सकाळी आम्ही झोपेत असतो आणि जर चिडचिडे पण असतं म्हणून आता आम्ही जाऊ हरिहरेश्वरला. सगळी रेडी आणि सकाळचं किती वाजलं? 6 वाजलं असतील. किती वाजल्यानंतर माहिती नाही सकाळचं, बट आम्ही तर रेडी आहोत सगळं प्रॉपर एकदम. एवढे वेणी बांधल्यावरती माझं केस असं होतं, पण आता जाऊ दे. असं तर असं ती बी असं समजा कळच केलं बाई. आरती चालू झाले. चला आता आम्ही कवा माहित नाही वापस. आता तर चाललो आम्ही एकदांचा. चला कधीपासून रेडी आहो. एवढे फास्ट कशाला आंघोळ केली? मम्मी नसती केली, स्लो केली असती बाई. हे बा सगळ्यात आमच्या टाइमपाशी माणसं हीच आहेत. खूप टाइमपास करतात यार हे. आलो त्याला बस मध्ये. माझे तर लागत गाण्या उघड आहे. मम्मी वाचकली पोराची. आई बोलाय. माननीय अध्यक्ष वर्ग आता आम्ही कुठे चाललो का? जाऊ दे, हरिहरेश्वरच बोलता यो कटकर. हा नमस्कार. आता आम्ही मालेश्वरला चालले आहोत. हा सोया ही पिशवी तिकडून येतो. जरा खायचं जरा लिमिट मध्ये. हा 2 दिवस आहे ना अजून. मस्त असे आशिक मग. हा नाही काय सोया असं काय करायला लावतो तू मम्मीला? झोप पूर्ण झाले तर एवढं मस्त वाटतं रे. सकाळचा प्रवास जाम बरं वाटतं. अशी झोप झाली ना मस्त. भाई या लोकांना आंब्यांची कमतरता नाही आयुष्यात. कौरा मोहर आले असं पाठीमागे जाम गेलं ना. वास येतं मोहराचा एवढा रस्त्याला. इकडं नाही तिकडं पण पाठीमागं बाबा. एव्हा सगळ्यांना एकत्र बसायला जागा नाही. कशी विषयी कोंदून सगळे बसले. इथे आता नाश्ता करायला थांबवले बहुतेक. नाश्ता काय घालू यार? खाली जाऊ का नाश्ता करायला जाऊ? चल पहिला नाश्ता बघतो काय भूक लागले. वाव मस्त. आता इथं बसून खातो चिल. इथे बघा मस्त. आता इथं बसले आणि इथं घेऊन आलो उपमा खायला. इथं मस्त आता बसून जाऊ पाण्याजवळ. मस्त आहे ना सगळं एकदम. पाणी एकदम स्वच्छ आहे. पहिली गोष्ट मेन क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तिथं थोडे मासे पण दिसतात छोटेवाले. पोहोचलो आम्ही मर्लेश्वर. बघू आता मार्लेश्वर जे आहे. चाललो आता आम्ही वरती चढायला. तिथे आमची अर्धी लोक खायला पण मिळाली, पण आता खायला गेलो ना तर वरती चढायची इच्छा नाही होणार. मी खाल्ल्यावर किती सुस्त होते बाई. कोकम आहे कमन. श्री मार्लेश्वर देवस्थान. किती वरती चढायचं आहे नो आयडिया. बघू आता. भाई चढाचा तरीका बघा तुम्ही. नवस घेऊन आले. मावशीचं 1 लाख फॉलोअर्स होते. आवरी मेहत भाऊ माझ्याकडे नको करू यार. माझ्या बॅगचा व्ह्यू बघा. बाबा भाईचा आडनाव बघत आहे त्याने सिरियसली घेतले भक्तीला बघा आता. हा असा जरी येईल तर बरं, नाही तर आम्ही उद्या पोचू. मी तर थकलो इथूनच. याच्यावर पाहिजे त्याला चालायचं आहे. चालायचं आहे बाईला. बघताय ना तो बघत आहे. किती दिवस व्यायाम करतो म्हणून ती चालली आहे बिना दमल्या. तुझा काय आलाय? हमारा बहुत बुरा आले.
मी सगळ्यां पुढे पुढे चालले बघ. बहुत बुरा हाल है हमारा. मजे करो. बापरे, त्यावेळी मला बोलले अजून 1.5 आहे जेवढा चाललं ना. आमचं याच्यातच काम झालंय. सगळी थकल्या सगळी पाठीमागा. हा इथं बराच सामान विकायला. आता येताना बघू काय आवडलं तर ठीक. बाई मधीनच उतरायचा मधीनच चढायचा. आम्ही पुढे आलो. आमची माणसं अजून मागान भरपूर. वीर आणि मी पुढं. नो ड्रोन झोन. ये बाई यावी पहिले चालल्यान. भाव काय रे तुम्ही यावरे पुरं कशी आल्या. थांब नाही येऊ दे ना त्यांना. हो का रेकॉर्ड बनवायचं. बनवा रेकॉर्ड. वा आता इथं का किती यूज आहे. फुल जायंट. मला असं मोठं मोठं डोंगर बघायला जाम आवडतं. ते झरवाल्यान धबधबावाल्यान तो कसं निशाण झालं. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. किती वाकून जायचं बघा. चला शांती द्या, सुखी देवा, सुखाचा मार्ग द्या. इथं माकडा बिकडा ना. तर तिथं फोटो काढायला जायची इच्छा नाही माझी. बघा आता किती उंच आहे. मी तुला सांगले माझ्यासाठी वडापाव घेऊन मी बसल्या इथं. मला कोकम पाहिजे त्याला पेपर बोट पाहिजे. गरम नाही कुठं गरम आहे. थंड आहे साप. मला वाटलं उतरताना तर यावी लवकर लवकर जोडीला येतील पण आता पण यावी भरपूर मागा. आम्ही चाललो पुढे पुढे. इकडं माझं पाय कापायला लागलं. पाय भरलं नाही पक्की कंटाळलो मी आता. यावेळी अजून सगळीजण आले नाही. मी इथं लेटलो 2 याच्या सीटवरती. हा झोप आले मला पक्की. कधीपासून ट्रॅव्हलच चालू आहे. अजून 128 किलोमीटर बाकी आहे. याला नुसतं बॉडी दाखव. हे काय आहे. रिदू कोण आहे. नाही ना रिद्धी आहे आमची रिद्धी. जाम टाइम लागतो. नाव घे रिदू तू लाजू नको. रिदू नाव नाही घेत यार. असं थोडी असतं का नाही. सांग त्याला काय. लोकी लोकी आले. लोकी पण आला. भूपेंद्र जोगी. इकडं काय चाललंय. देख देख दे 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 सस्ते नसे. हे आपण कुठे थांबलो. आम्ही कुठे थांबलो आम्हाला माहित नाही. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आतमध्ये. सो तिथे गेलतो आणि तिथं थोडंसं व्हिडिओ घेतलं मी आणि तिथं आलो नव्हतं. सो नाही जास्त व्हिडिओ वगैरे घेतला. आता जेवायला थांबायचं. आम्हाला बस बरेच पुरं आहे. चाललं आम्ही चालत चालत. बघा कशी जेवायला बसल्या नावरी. इथं बसल्यान ती तिकडं बसल्यान काही लोक आणि वेगळीकडची लोक पण आल्या तिकडे बसल्यान. ती नाही बा आमची खिडकी पण बसले इथं. मम्मीने फाईट मारले इथं तिचे. कवरी वाचवशील मम्मीला. बोल खरा खरा. कसा परला मग आपाप कसा आहे परल. मग इला तोच होता परला आपाप. आपाप कसा इल्ला. चॉकलेट खात. मग चॉकलेट कमी खा ना. नाही तर यो परल यो परल यो 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 सगळी परतील आता तुझी. चॉकलेट कमी खा म्हणजे तो पण परल आता. मम्मीला सांग फाईट कमी मला माझ्या सांग. यो डिंक खाऊ का मी. इकडं बघा निघा नाही. हा निघला. आता आमचा रानटी माणूस डिंक खाणार. खा ना तू. खा. एवढं झालंय चांगलं नाही.
मी खाऊ? शाळेत असताना याच्या जोडीला जाम खाल्लेला डिंक वगैरे. टेस्ट नाही झालं पण टेस्ट नाही बैला आम्हाला बसून नाही तर जामच लोकांची जामच बैला फक्त फोटोसाठी केस सोडलेलं. आम्ही ना तिकडे रात्री 8:30-9 वाजेपर्यंत पोहोचू कारण अजून पण 5 hours रनिंग दाखवते. सो मला ना मी प्रॉपर पोरींची ड्रेसिंग जास्त कधी मारत नाही आणि ही आहे पोरींची प्रॉपर जशी मारायला पाहिजे म्हणून ना मला बीचवरती याच ड्रेसिंगवरती फोटो पाहिजे. माझी जी मी थर्ड दिवसासाठी आणले ना ती सगळ्यात महागवाला कपडा आणतेच या तिन्ही कपड्यांमध्ये. पण ते सोडीन मी उद्या सकाळी वापस ये घालीन आणि तिथं बीचवरती याच कपड्यांवरती फोटो काढेल ना. आल्यावरती साधं जे मी एक नॉर्मल एक्स्ट्रावाली ड्रेसिंग आणेल ती मारेन आणि ती महागवाली ड्रेसिंग आपण केव्हा तरी परत मारू कारण की मला याच कपड्यांवरती पाहिजे यार फोटो. किती मस्त प्यारी आहे कोरियन ड्रेसिंग. मी फर्स्ट टाइम मारलं तर मला फोटो पाहिजे. सो आज नाही जमणार कारण की या टायमाला आम्ही तिथं पाहिजे होतं पण आम्ही तिथं नाही आहो ना. तिथं 8:30-9 वाजते तर मग कसा काय फोटो वगैरे मग उद्याच जमेल ना. चलो फायनल निघालो हे बा काम पुट्ट आमची पिपाशा बघा खुल्ली राहत सगळी कंटाळल्या. मला कसं एसी सवय गरीब लोकांनी पहिल्यांदा आलं हा कसं जास्त शेट आहे माणूस बघा काय करतं बिचारायला गरम होतं बघा थोडी दहावेला काढतं. यार मी जाम भारी दिसतो असं नाही वाटत. वाव सुंदर सुहानी कशी बोलतोय कुत्री. माझी मोठी बहिणीच मला काहीच खाऊ आणि काही घेऊन देईन काय बोलू मी. काय दिवस आले आणि मोठी बहिणीच देईन. तुझ्यापेक्षा भाऊ परवारला. तुम्ही बहिणीशी कंजूसच असतात भाऊच देतात घेऊन तसं पण गोष्टी. काय आता मस्त गाणी लावते आणि रस्ता बघता बघता असं म्हणजे ट्रॅव्हल एन्जॉय करता मी जेव्हा मी गाणी लावेल आणि गाणी ऐकेल. सो मस्त गाणी लावेल. यांच्या गाण्याची टेस्ट आणि माझ्या गाण्याची टेस्ट अलग आहे. हेडफोनच लावतो मी. कधीपासून नाचायला बघतात पण यांचा नाचच होय नाही. नाच ना बदे यांचा फक्त टाइमपास चालले नाच सोडून म्हणजे सगळं चाललंय.
मंदमाई संगीतीला माझे येईल काय संबंध सगळ्यांना उठणार आईला विचार एकच वादा राजू दादा बाग नको मला बगीचा नको मला दक्षूचा लगीन करीत नव्हतं माझ्या जोरात ओरडा काय खाल्ला नाही का आमचा स्वयं गाण्याला विचारता अंकल तुझं 6 पॅक्स किती आहे स्वयं तू हुशार का असं बनावटी असं आहे हा थांबली वापस एकदा आणि थांबल्यावरती सुराने जायचं असं नाही होतं आता आम्ही चहा प्यायला चाललो आता आवाज देते स्वानी मावशी चांगली नाही बोलून आम्ही चाललो आता चाय प्यायला इथे मस्त थांबल्यावर पेट्रोल पंपवर आणि तिथेच इथे चाय बनतोय यू कसला फ्रूट आहे कोणता फ्रूट आहे कोणी सांगा मला हा तर पंजाबी वाला सिस्टम आहे कुठे आहे बला आता मी चाय पिताना दाखवेल खा खा सगळे आलेत आता चाय प्यायला आणि आमची पप्पाची मावशी बघून घ्या ओळख करून घ्या आणि इथं बाकी सगळी चाय पितात ही वाईने मला टाकून चाय पितो बघा मी इथं या ड्रेसिंग बघा खेळताना त्यावेळी सोया पकड इज्जत का सवाल आहे वरना तू हा पकडली वीर तो पकडल भरोसा आहे भाई पे भाचे पे यो टोपरा घालायची वेळ आली आता थंडीला घाल लागली माझी पोरी येऊन बसली माझ्या पोरीचे लागला पण वर्ष कोणी मारलं बाबू तुला कोणी मारलं हा आईने मारला डोक्यावर लागला हा डोक्यावर लागला कोणी मारला पण मारला कोणी त्या सांग चॉकलेट खाता मला नाक लाल का होत चालले एक नंबर फोटो काढता आता बोल काय तरी नाचून दाखव आता फोटो काढता नाचून दाखव हे कसं टेकीन गाणी मध्ये झोपलेली जागी गाणी ऐकून तरी आमची झोपलेली झोपूनच राहतात कौशी ट्रॅव्हल चालू आहे फायनली पोचायला आल्यावर आम्ही हवा टाईट आहे बरा इथं तरी रवाला बरा आहे नाही तर आता तर माझा दिमागच ह्या झालेला कारण की आम्ही लिटरली अख्खा गाव चालत आलो इकडं एवढा चालून येऊन ठीक आहे चल थांबलं तिथे यावी लगेच काम 25 केले म्हणून रूम कशी आण मी आता दाखवते असं यो बेड 0.5x ने दाखवतो यो बेड इथं झुंगारलेली सुहानी आहे त्याच्यानंतर बाथरूम कसं आणि मेन तर ते आहे मला तर बाथरूम चांगला लागतं मेन ओके इश आहे देन इकडे मेन इकडे
लेट्स सी. इकडं तर पॅक पॅक अख्खा. इथला व्ह्यू काय दाखवू मी तुम्हाला? इथं काहीच नाही दाखवा. कारण इथं मिरर आहे बाल्कनीचा. इथं क्रिकेट खेळतात आणि इथं जेवण बनतं. यांचा बॉल चुकून पण इकडं आला तर फिट ऐकते. हा येऊन बाहेर बसल्या मावरी थंडी लागतं ना कमी कापता. यावेळी क्रिकेट खेळता इथं मस्त. मी गेलो असतो पण नको बाई, माझ्या त्या उंगलीवर काय माहित काय लागलं, जाम दुखतं. इथं जेवतात. रात्रीचं किती वाजलं मी सांगतो. 11 वाजल्यांना जेवण नाही झालेलं आमचं अजून. लय भूक लागली. कुत्र्यासारखी कुत्री बनून खाणे मला भूक लागली बाई. हा ये आमचं आताचं जेवण. ये 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 बाई मी जेवतो. लय थंडी लागतं खतरनाक वाली. सगळी बसल्या नाही तर खाली. सब बेटे सब बेटे. चालण्याचं काम चालू आहे बाई. मी त्यावर तर ब्लॉग तरी एंड करतो. सो हा ब्लॉग तर मी इथेच एंड करतो. उद्याचा कसा असेल काय असेल काहीच पता नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. लाईक बिक करा दादा.